गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं काम सुरू झालं आणि सूर्य कसा पार डोक्यावर आलाय आमच्या. सूर्य म्हणलं पार आमच्या डोक्यावरती आलाय आणि वाटा सारवल्यावरती बघा किती छान दिसतंय. मस्त इकडं कसं दिसतंय. आज आबा यायच्यात थोड्या वेळातच आबा येतेल की पाया खांदायला, म्हणजे मग कच्चा पाया भरून घ्यायचा आहे 2 दिवसात. छान आणि असं वातावरण झालंय. झाडूनही काढले, थोडं राहिले, थोडंफार काढ. मस्तपैकी चहा करायचा आहे. भाजी ही चिरून ठेवली, कारण का रानातली ताजी ताजी भाजी आणलेली रात्रीच नीट केली होती आणि आत्ता चिरून ठेवली या. का तर नीट करून चिरायची म्हणल्या 12 वाजले असत्या स्वयंपाकाला आम्हाला. रात्रीच नीट सगळं स्वच्छ करून ठेवलेली. तर आता ह्यांची झाली आंघोळ, ह्यांना जायचंय कुठं तरी. आता चहा करावं म्हणलं आणि नंतर गुरांना वजी काढायला जावं. चूल पेटवली आहे, आता करायचा स्वयंपाक. तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. चहा पण प्यायला या आणि भाजी खायला ह्या. भाजी खायला या, भाजी आवडती सगळ्यांना. कुणाकुणाला भाजी आवडती या भाजी न्यायला त्यांना परवडायचं का इतक्या लांबनं तुमची भाजी खाया. तेवढं आपली भाजी जायची संपून त्यांची सवड होतो त्यांना. होय तेवढं होय. शापूची भाजी तुमच्या इकडं कशी गड्डी आम्हाला सांगा, म्हणजे पेंडी. आता आमच्या इकडं कशी गेली काय माहित नाही. आता बापू मार्केटला गेल तर सकाळी. अजून माझं आणि बापूचं काही संभाषणच नाही. मी माझ्याच कामात व्यस्त आहे, कारण का अजून मला गुरांना आंघोळ केली की आता काय तुम्ही पण रात्री, म्हणजे रात्रीच होती तपलं मार्केटला जाताना केली होती त्यांनी. मग काय चहा मांडलाय मस्तपैकी. आलं पण टाकले, वाईच आलं टाकल्यावर घशाला आरा. आज आहे रविवार. काय मग आंघोळ नाही वे आज रविवार आहे म्हणलं, शाळेत नाही जायचं म्हणलं, आंघोळ बिंघोळ बघायचं का ना. ज्ञानू करती वे तुम्ही पण करा उर का पटापटा. हा जांभळे देतोय तू तर कस काय. त्याचं तर लय अवघड खेळ आहे. दूध घालायला लावला होता, उठला आणि पारोसा दूध घालायला गेलता, का तर ते पप्पाला जायचंय म्हणून गाडी घेऊन. तसाच द्यायला असू द्या. आता काय या तुम्ही पण चहा प्यायला. बापूंची अजून अपडेट घ्यायची थोडी, आमच्या रवी शिंदे यांची घ्यायची. मग काय वाटीवर आणि खाली याचं तुम्ही म्हणता तसं का म्हणते. तर आपलं चलतं चेष्टा मस्करी काहीतरी म्हणायचं आपलं. का मॅडम आंघोळ झाली. कामाचं बघा किंवा थोडंफार कामाचं राहून दे. चिपऱ्या काय सोडल्यातून चला. अगं ते गावात काहीतरी चाललंय, काहीतरी असेल पडदा, काहीतरी बैलगाड्याची शर्यत ही. काय होतंय आता काय व्हायचंय तेव्हा. भाजी म्हणते शिजाय घालताना नाही दाखवली. आता मी ती वज काढाय काय नाही, त्याला मिरची लसूण भाजी खूप आहे. कुणी आणि बरेच जण म्हणले रोज कोथमीर विकताय, कोथमीरच्या वड्या का करा का करा नाही वड्या. होय आता वड्या करायला म्हणावं टाइमच नाही, त्याला लई कुठं असतो. कधी करताय सांगा फक्त. वड्या का बघू आता उद्या का संध्याकाळी सांगा. उद्या करते. उद्या करता नक्की. त्यांना दाखवा तुम्ही घरच्या कोथमिरीच्या कशा वड्या करताय. उगत रोज कोथमीर काढून मार्केटला न्यायची वड्या नाहीत घरी, म्हणजे काय सोपं आहे होय. ती तर आहेच की. बघा आता कसं होत आहे व आम्हाला काय म्हणतात ना, काय करून खायला बरं स्वयंपाक करायचा आणि तिथवर पोचायचं असलं झाले आमचं. तर ते काढावं लागेल. हो हक्का काय झालंय, थोडंसं दही टाकलं होतं पण 2 दिवस झालं खाल्लं नाही कोणी. तर असं हलवून म्हणजे ते लोणी काढलंय, ते आता काढायचंय असं मस्तपैकी आणि कडवून घ्यायचं. थोडंसं म्हणलं तूप खराब होण्यापेक्षा आणि टाकून देण्यापेक्षा चला म्हणलं तूप करूया. नाही दही कुणी खाल्लं तर तूप होतंय. कोथमीर आता टाकती वाळायला उली उन्हाळ्याची. आता कोथमीर आली संपत, परत ना काय मिळणार नाही. काल केला की दुखता उरसाक ज्ञानूने करून ठेवला होता काल. हा ती वाळली नाही, वाळवायची ना चाललंय. आणि बापू कुठे गेलात का झोपलं. झोपला असते बापू. आता कटाळ्यात रस्ता बापू काय झाले दारे होतं ते झोपले. तर म्हणलं आता बापूंला नको डिस्टर्ब करायला, जाऊ द्या बापूंचा समाचार घेऊया परत उठल्यावरती. काय त्याला
उठतेनच की झोपलेलं. म्हणलं आता झोप लागली तर आणि कशाला उठवायला जायचं. नाही रस्ता दाऱ्या उद्याला लई तकलीफ झाली. ह्याच्यात गार पाणी थोडं वाटायचंय म्हणजे ती लोणी वर येईल. ओतलंय की तुम्ही ओतलं वर, मी ओतलेलं की आधी ओतलंय थोडं. ओतलंय ना. उशीर झाला काढायला. तर गुरांना खाया टाकले आणून. आता जसं ऊन लागन तसं पागाळतं ना. हो, त्याला सकाळ गारटा लागतो त्यावेळेस भारी निघतं ती. काय आता उशीर झाला ध्यानातच नाही. ध्यानातच येत नाही काय करायचं. जाऊन जा बरोबर. कसं दिसतंय बघा एकदा. घरच्या गाईचं या. चुली तापलेलं एकदम भारी लागतं. अशी साई आता काय चपात्या हे काय करायच्या नाहीत. आता भाकरी करायच्या मस्तपैकी. चपात्याला आता पीठच नाही ना, दळून आणायचं आहे ना. चपात्याला आता पोरांना तर काय दळा न्यायचंय की आवाज. ही गाडी घेऊन जायच्या तर अन्नाला टाकायला होती की म्हणून. एवढं कोथमीर नीट करून बर बर आणि भाकरी करते. भाकरी करते मी पण. आता कपडे धुवून टाकते की पोरांची ही बापूंची पोरांची शाळेची ही ती बरीच आहे ती. आज रविवार आहे. नाही तर म्हणजे मी भाकरी करते तर सुकतही. बर बर नीट कोथमीर नीट करतो. चला आता मोबाईल धराय कोण नाही. पोरांना हाका मारल्या तर येणार नाही ते. दिलं या आणि कडून किती मला काय कळलं नाही. नाही हो, एकदा झलक दाखवा म्हणलं. काल गेलं तर सातारला फिरायला. मी म्हणलं तिकडे फिरायला गेलं तर कसं वाटलं तिकडे जाऊन तुम्हाला? मस्त वाटलं. व्हिडिओ मध्ये बघ बघायचंय की राव. तुम्ही काय काय केलं उद्या व्हिडिओ मध्येच मला बघावं लागतं. आज काय कळायचंय बाहेर गेल्यावर, हाय का नाही. तर ह्यांना जेवाय दिलं. चला आता मी पण चालली कपडे धुवायला. पण म्हणलं थोडं ह्यांना दाखवलं पाहिजे. परत माणसांना वाटायचं रवी भाऊ कुठे गेले. पाणी दे पाणी पाणी. तिखट झाली काय ग. पाणी दे त्यांना दे आणून. तिखट लागते भाजी. चला गुरं पण वाढायला लागलं. आता आमच्या भाकरी करतात आणि मी चालली कपडे धुवायला. सुरुवात झाली आणि आम्हाला घरकुल मिळलंय बरं का. तुम्हाला माहिती म्हणून सांगते. आम्हाला माहित म्हणजे तुम्हाला मी अजून म्हणली नव्हती. आणि एवढं पोरांनी केलं तर त्या दिवशी कारभार. आबा लय जड जात आहे का हो. पण ही कसं लय निघत नाही पाया. पण काय आम्हाला टायमिंगच मिळणार ना. आता काय करू. आणि मला ना त्यालाच करावं लागतं. या सगळी लंगडीनं आंधळीन पांगडीन. पण अण्णाने काढला होता तेवढा. खित लागलंय खित लागलंय. बरं आबाला करू काम. माझ्या हित काय म्हणाय गेले. हा खा ना क आबांना करू काम. चल मी जाते कपडे धुवायला. हा जेव लवकर. आणि त्यांना बारक पातील घामेलं दे. झाली जेव. जेवा जेव. तसं आता आमच्या गावात गासड म्हणजे बैलगाडा शर्यत आहे त्यामुळे आवाज येतोय. तर असं बाय सगळ्यांना. बापूचे अपडेट तुम्हाला. बापू उठल्यानंतर झोपीतनं.